नमस्कार मित्रांनो, आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं हर्ष सरचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन स्थळाला भेट देण्यात चाललेलं आहे, ते म्हणजे मलंगड किंवा हाजी मलंगड. तर इथं बघा, आपण आता इथं याला सरासरी कल्याणवरून तुम्हाला इथं बस मिळेल आणि तुम्ही स्वतःच्या गाडीनेसुद्धा येऊ शकता. आणि इथं तर खाली नाक्यावर आल्यानंतर तुम्हाला इथं रिक्षाला 50 किंवा 60 रुपये घेतात. तर ती 50 किंवा 60 रुपये देऊन तुम्ही, नाही तर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. तर बघा, इथं आम्ही आता येऊन पोचलेलो आहे. कुठं तर मलंगड फ्युनिक्युलर रोपवे, या रोपवेच्या ठिकाणी इथं आपण आता येऊन पोचलेलो आहे. आता आपण इथं चाललेलो आहे मित्रांनो. तर बघा, आम्ही इथं तुम्हाला सर्व माहिती मी सांगणार आहे. तर बघा, आता इथून बघा खालून इथं रिक्षा येत आहेत. हे सरासरी 50 ते 60 रुपये भाडं घेतात. आणि तुमची स्वतःची बाईक असेल तर तुम्ही बाईकने सुद्धा येऊ शकता. तर मित्रांनो, एकंदरीत आपण इथं येऊन पोचलेलं आहे. त्याच या बाजूला बघा तुम्हाला स्टॉल मिळेल, पाणी बिस्लरी वगैरे तुम्हाला इथं मिळेल. इथं गाड्याची पार्किंगची सुविधा बी आहे. इथं बघा गाड्या पार्क केलेल्या आहेत, त्या बाजूला गाड्या पार्क केलेल्या आहेत. आणि हे आमचे जोडीदार आहेत. बघा, हे डोंगर बघा, मलंगडचा डोंगर बघा, किंवा हे बघा तुम्ही मलंगडचा डोंगर तुम्ही पाहू शकता. आणि इथून तुम्हाला जाण्यासाठी बघा रोपवेसुद्धा आहे. रोपवेबद्दलची बी तुम्हाला मी माहिती देणार आहे. हा मोठा एवढा मलंगड आहे बघा. हां, हे बघा ओला गाड्या आहेत, तुम्हाला गाडी बी तुम्ही सफर करू शकता. हे बघा लोकांची येण्या जाण्याची गर्दी, लहान थोर छोटे मोठे माणसं इथून येण्या जाण्याचा सफर करतायत. हे बघा, आपण आता इथं येऊन मलंगडाला पोचलेलो आहे. आपण इथं मलंगड रोपवे, फ्युनिक्युलर रोपवे इथं येऊन बघा, हे मोठं स्टेशन आहे इथं. आणि ह्या स्टेशनजवळ येऊन आपण पोचलेलो आहे बघा. इथं हे बघा मेन गेट आहे. हे मेन गेटमधून आत गेल्यानंतर तुम्हाला गिरीदर्शन म्हणजे पर्वत दर्शन, तुम्हाला इथं पर्वत दर्शनासाठी इथं तिकीट मिळणार आहे. इथं बघा लोक एन्जॉय करतायत, एक दुसऱ्याचे सेल्फी किंवा स्वतःचे फोटो किंवा व्हिडिओसुद्धा बनवतात इथं. तर बघा, हे लोक इथं बसलेले आहेत. तर चला आपण पुढे दर्शन पाहूया. मलंगड किंवा हाजी मलंगड ह्याला म्हणतात. तर बघा, हे स्टेशन आहे. इथं हे स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिकीट मिळतं. इथं गेट आहे, इथं पार्किंगची सुविधा आहे. इथं गिरीदर्शन बघा, इथं लिहिलेलं आहे सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज, हा मोठा बोर्ड इथं दिलेला आहे बघा. आणि हा असा रस्ता आहे इथं. आणि एकदम सुंदर आणि मनाला शांती देणारं इथं वातावरण आहे. लोक येत आहेत, जात आहेत. आणि इथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघा असा सुंदर असा नजारा दिसेल तुम्हाला. स्टेशन एवढं जबरदस्त आहे की तुम्ही इथं आला तर तुम्हाला मन मोहून जाणार, मनाची करमणूक होणार, मनाचा शांतता लागणार आणि तुमचं माइंड फ्रेश होणार. बघा, ही गेट आहे. सर्व बाजूला बघा येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या. ही गिरीदर्शन बघा, गिरीदर्शनचा आहे, भले मोठी आहे. तर बघा इमारत आहे. आणि बघा इथं लोक तिकीट काढतात, लोकांना तिकीट इथं मिळते येण्या जाण्यासाठी. बघा इथं तिकीट मिळते. बोललं जातं की ती एका माणसाला 75 रुपये तिकीट आहे. येण्या जाण्याचे 100 रुपये तिकीट, 150 रुपये द्यावे लागतात. तर मी तुम्हाला ते आतलं बी नजारा तिकीट काउंटरवर धावणार आहे. वरती बघा कसा नजारा आहे, पाहू शकता तुम्ही. तर बघा, हे असे हा रोपवे बघा, वरती जाण्याचा रोपवे हा दिसतोय तुम्हाला. रोपवे तुम्ही माणसं आता बिना तकलीफची वरती जात आहेत. इथं एक आपण
शंकराचं मंदिर आहे, हे फोटो आहे, मूर्ती आहे, त्या मूर्तीचं आपण बघूया काय आहे ती. तर बघा इथं शंकराची मूर्ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथं शंकराची मूर्ती आहे. बघा इथं शंकराची भली मोठी मूर्ती केलेली आहे इथं तयार. यहाँ से टिकट निकालने के लिए जा सकते हैं. टिकट काउंटर का रास्ता है. चलो अपन टिकट के काउंटर पास के जाएंगे और उधर अपना टिकट कैसा मिलता है देखेंगे, उसका काउंटर देखेंगे. इधर से ऐसा रास्ता है, एकदम सुंदर ऐसा रास्ता है. इधर से देखो, इधर ऊपर देखो कैसा वरती पहा कसं आहे ते. वरती बघा असं तिकीट काउंटर आहे. इथं लोकांची लाईन लागलेली आहे तिकीट काढण्यासाठी. हे पाहू शकता इथं तिकिटाची लाईन आहे. अशी तिकिटाची लाईन अजून फुल लाईन आहे. बघा तिकिटाची लाईन लागलेली आहे. हे बघा तिकिटाची लाईन लागलेली आहे. इथं आपण लाईनीला उभं राहिलेलो. तर इकडे पाहू शकता तुम्ही असा सुंदर असा नजारा वरती बघा आहे. मित्रांनो इथे बघा तिकीट आहे ना 3 ते 12 वर्षापर्यंत 75 रुपये तिकीट आहे रोपवेची. आणि 12 ते तिथून पुढील वर्षासाठी ना प्रौढ माणसासाठी 175 रुपये तिकीट आहे. येण्या जाण्याची तिकीट घ्यावं लागते मित्रांनो. सिंगल तिकीट मिळत नाही तर येण्या जाण्याची तिकीट घ्यावे लागते. आता बघा आम्ही येण्या जाण्याचं 300 रुपयाचं दोघाचं तिकीट घेतलेलं आहे. तर आता आम्ही तिकीट घेऊन वरती जाणार आहे. आणि इथं बघा 7 वाजल्यापासून तिकिटाची लाईन असते. लहान मुलांना 75 रुपये आणि मोठ्या माणसांना 150 रुपये. येण्या जाण्याचे 300 आणि येण्या जाण्याचे छोट्या मुलांचे 150 रुपये असे देऊन आपल्याला ह्याचा प्रवास आपल्याला करता येतो. हे बघा असा नजारा झाला की लोक लाईनीला उभं राहिलेले आहेत. लिफ्टच्या लाईनीला उभं राहिलेले आहेत लोक. जसा नंबर येईल आहे ना तसं हां लिफ्टला जसा नंबर येईल असं लोक जाणार आहेत. बघा हे बघा लिफ्टला लोकांनी लाईन लावलेली बघा. अशी प्रत्येक ठिकाणी लाईन लावलेली आहे. आणि असा सुंदर असा नजारा आहे. एकदम अच्छा नज़ारा इधर है और तुम भी आ सकते हो, आनंद लूट सकते हो. देखो ऐसे लोग हैं ना लाइन से अंदर जाते हैं, तो लाइन लगाते हैं. ऐसा लाइन लगा के अंदर से लिफ्ट को जाना पड़ता है. असं तुम्ही जाऊ शकता. बघा ही लाईनीत उभा आहेत. प्रवेश है. यहाँ से तुम टिकट बस टप्पा मारते देखो तो टप्पा मारता टिकट पे और फिर आगे जाना है. तो इधर भी लाइन लगाना पड़ता है. देखो अंदर आके लाइन लगाना पड़ता है. इधर बैठो. लिफ्टसाठी बघा लोक लाईन लावून उभा आहेत. बघा लिफ्टनं लोक इथं चाललेले आहेत. वरती जाणार बघा इथं रोपवे उभा आहे. आता आपण या रोपवेमध्ये चाललेलो आहे. भाई साहेब बाबर चला बघा असे रोपवे आहे इथं. बघा इथं बघा लोक रोपवे असे खालून वरती बघा किती मोठे आहे. बघा किती लोक बसतात अंदाजे. बघा हे रोपवे आहे. हे पहा लोक आता वरती चाललेले आहेत. हे पहा इथं बघा प्रत्येक सीटवर असे लोक बसलेले आहेत. आणि आता ती वरती हाजी मंगलगड किंवा मंगलगडावर चाललेले आहेत. भाई साहब तुम कहाँ से आए? हाँ हम लोग कुर्ला से आए. कुर्ला से है. आप तो सब लोग कुर्ला से है? मालेगांव से. अच्छा आप लोग चाचा हाँ कलवा से आए हैं. मतलब ज़्यादा लंबा नहीं नज़दीक से आए हैं. चलो ठीक है. आप अभी मलंगड़ हाजी मलंगड़ जा रहे हैं ना? अच्छा ठीक. चाचा मैं मांगन से आया.
हवा है और अंदर से निकालने का प्रयत्न कर रहा है। पैसा जा रहा है, पैसा ऊपर जा रहा है और पूरे कहाँ से गति कर रहा है। नजारा तुम पाहू शकता। खालून बघा असं वरती चाललेलं आहे। नजारा जा रहा है, पैसा हम लोग जा रहे हैं। तर इथं बघा एका डब्यामध्ये फक्त 14 प्रवासी बसू शकतात। हा एवढा छोटासा डबा आहे बघा आणि असे डबे आहेत। ही रोपवे आहे। आता हे बघा रोपवे उतरलेले आहे खाली, लोक चालले आहेत बघा। हे बघा अशी एवढी मोठी रोपवे आहे, हे पाहू शकता तुम्ही। एवढी रोपवे वरून लोक येत आहेत बघा। हे बघा खालून वरती येते। हाँ तुम्ही ट्रेन चालवतो नाही की तुम्ही चालवता? आप चलाते हैं ना? नहीं, अच्छा ठीक। देखो इथून उतरून आहे ना इकडं मंगलगड किंवा हाजी मलंगगडाकडे जातात लोक। बघा हे हा असा रस्ता आहे, एकदम सुंदर असं बनवलेलं आहे। इथं या जायची सुविधा, लोक बघा खाली चालले आहेत। मित्रांनो रोपवेवरून बघा तुम्ही असं येऊ शकता। बघा हे खालून ट्रेन तुम्हाला येताना दिसते, म्हणजे रोपवे दिसते। तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। ते खालून आलेलं आहे बघा, आता वरती येते ते असे खालून वरती याला बघा अशी रोपवे आहे आणि वरून खाली जायला सुद्धा आहे बघा। आता बघा ही ट्रेन आलेली आहे। देखो अभी ये पटरी आहे बघा, वो रोपवे का ये रोपवेची पटरी आहे। आणि आता बघा ट्रेन आलेली तुम्हाला दिसते बघा, पाहू शकता बघा। खालून वर गडाकडे यायला तुम्हाला बघा ही अशी रोपवे, छोटीशी ट्रेन आहे। रोपवे म्हणजे ट्रेन आहे बघा। तिथं वरती काय लिहिलं आहे बघा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाने ही ट्रेन तयार केलेली आहे। देखो ही बघा तुम्ही ट्रेन आले बघा, किती आहे बघा, कशी दिसते बघा। बघा खालून वरती आलेलं आहे बघा। मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा। बघा बघा आले बघा ही ट्रेन बघा तुम्ही। बघा अशी आहे ट्रेन बघा, वरती गेली। देखो आणि तो उभा राहते बघा, अशी उभा राहते ट्रेन बघा। ही गेली बघा, वरती जाते। अशी तुम्ही मजा घेऊ शकता बघा या ट्रेनची। दर्गा आहे इथं, हाजी मलंग साहब का दर्गा आहे इथं। इथून लोक बघा दर्ग्यासाठी जातात। इथे हा दर्गा आहे, दर्ग्याला लोक बघा लांबून लांबून लोक आलेले आहेत। बहुत लंबे लंबे से लोग दर्गे के लिए आ रहे देखो। पाहू शकता खालून गड बघा कसा दिसतोय। खालून देखो नीचे से गड ऊपर ऐसा दिखता है। देखो देखो लोग घोषणा दे रहे हैं। पीजी हाजी मलंग साहेब
दरगाह ट्रस्ट यहाँ से ऊपर जा सकते हैं, या इथूनच वरती जाता येतं बघा. तर बघा आपण चला वरचा आनंद घेऊया. कसं असतं वरती आम्ही बी गेलेलो नाही, परंतु आता आम्ही चाललेलो आहे वरती. काय काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहा, इथूनच हाजी मलंग पीर दर्गा रस्ता आहे. तर आपण बघा चाललो आहे तिकडे. वरती काय आहे ते बी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिकीट बघा, यात्रेकरू तिकीट किती आहे? 5 रुपये तिकीट आहे वरती जायला बघा. 2 माणसाचं 10 रुपयाचं तिकीट घेतलेलं आहे आम्ही. आता आम्ही वरती चाललेलो आहे, वरच्या सफरला चाललेलो आहे. तर चला वरती काय ते पाहूया. तिथं बघा 2 माकडं उभा आहेत, बसलेले आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. हां हां जरा हां त्याच्या सांगितलं हां व्हिडिओमध्ये येईल तुमचा फोटो. या बघा ते वरती बघा असे तुम्हाला स्टॉल दिसतील छोटे छोटे. काकडी, आवळा, इमली वगैरे इथं तुम्हाला खाण्यासाठी इथं छोटे छोटे स्टॉल आहेत. इथं बघा दूध. काढला. देखो मैं अभी यहाँ हाजी मलंग हाजी अब्दुल रहम मंगल शाह बाबा का दरगाह में पहुँचे हैं. तो यहाँ से मैं आपको उसका वीडियो दिखा रहा है. देखो ये दरगाह कैसा है बाहर से. देखो लोगों को भीड़ देखो. लोग अपनी मन्नत मांगने के लिए दरगाह के लिए इतने नीचे से आते हैं. यहाँ लोग आने के बाद लोगों को बहुत सुकून मिलता है. ये हाजी मलंग जामा मस्जिद है इधर. ये देखो ऊपर यहाँ लोग बहुत लोग मन्नत मांगने आते हैं. फोटो भी तो खिंचवाते हैं. देखो जरा ये बहुत सुकून यहाँ मिलता है. लोगों मन को शांति मिलता है. देखो अंदर अभी देखो यहाँ तुम लोग को देखा. ये देखो यहाँ लोग पानी भी पीते हैं. पानी का सोया है इधर. यहाँ जूता रख सकते हैं आप. जूता रख के इधर तुम अंदर जा सकते हो. चप्पल काढा. या चप्पल काढा. या इथं चप्पल काढायची असते मित्रांनो बघा.
चल रहा है इधर। यहाँ से जाना पड़ता है यहाँ से जा सकते तुम। शायद जाना पड़ता है अंदर इधर। ऐसे जा सकते हैं अंदर। ये लोग आगे पीछे बैठे हैं, देखो ये लोग ऐसा जाते असं जात जाओ यहाँ देखो यहाँ लोग इथे बघा लोक दर्ग्याला नमाज पढ़तायत किंवा हे करतायत। इथून बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे, या से तुम बाहर जा सकते दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून बघा मन्नत मागण्यासाठी लोक येत आहेत। इथं सर्व प्रकारची बघा तुम्हाला चादर वगैरे इथे म्हणजे फुलहार मशिदीसाठी तुम्हाला वापरण्यासाठी बघा फुलहार वगैरे इथं दुकानं आहेत, छोटी छोटी चादर बी इथं मिळते, तुम्हाला चादर बी मिळण्याचे ठिकाण आहे इथं। हा रोड आहे असा चादर वगैरे मिळते इथं, तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते तुम्हाला इथं उपलब्ध आहे। प्रत्येक इथं ठिकाणी तुम्हाला दर्गा आणि मस्जिद दिसेल इथं वरती।